नमस्कार. शोध इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आकाश ठुंबरे, संचालक. या ठिकाणी तुमच्याशी मी चर्चा करतोय. ती चर्चा एक असा विषय घेऊन आहे, ती म्हणजे भारतामध्ये असणारी लोकशाही. कुठली? भारतामध्ये असणारी लोकशाही. मी जागतिक लोकशाहीबद्दल नाही बोलत आहे, ठीक आहे. आता ही भारतातली लोकशाही म्हणजे संकल्पना काय, हा घटक काय, तर हा लक्षात घ्या. तर भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्वरूप आहे, प्रारूप आहे. ओके, म्हणजेच एक ते वेगळंच आहे, वेगळंपणच आहे, जे जागतिक लोकशाहीमध्ये कमी प्रमाणामध्ये सापडणार आहे. तर संविधानकर्त्यांनी भारतीय लोकशाही कशी असावी याचा अभ्यास करताना जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास केला आहे की नाही. तर हा जो केलेला अभ्यास आहे, ह्या अभ्यासाअनुरूप भारतीय समाज व्यवस्था म्हणजे जसे आपण हे काही जनता आहोत, येडी गावळीच म्हणा, ही सगळी जनता आहे की नाही, ह्या जनतेला सोयीचं होईल, सूट होईल अशी गोष्ट लोकशाही अशा प्रकारची. म्हणजे असं म्हणता येईल की खाल्लेलं अंगी लागेल खाल्लेलं अंगी लागेल. नियम बनवलेली आहे की नाही, संविधानात बनवलेली नियम, मूल्य, तत्व ही सगळ्यांना काय होतील, स्वीकारार्ह राहतील, स्वीकारली जातील. साधारणपणे सगळे लोक याचा विरोध नाही करणार, अशा स्वरूपाची लोकशाही भारतीय संविधानकर्त्यांनी भारतासाठी उभी केली आहे की नाही. मग ही लोकशाहीची मूल्य जपली पाहिजे. कुठल्या आधारावरती जपली पाहिजे? तर आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानकर्त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समानता म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, तर भारतीय घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये हे नमूद केलंय, ज्याचा संपूर्ण अर्थ म्हणजे अखंड आपली भारतीय राज्यघटना. आता ह्या अनुसार उभी राहिलेली लोकशाही पद्धती आहे. मग ही लोकशाही पद्धती, लोकशाही मूल्य ही कशी टिकवून ठेवायची आहे की नाही. तर भारतीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे, प्रारूप आहे, जे स्ट्रक्चर आहे, हे कसं आहे, न्यायिक स्वरूपाचं आहे. कसं आहे? न्यायिक स्वरूपाचं आहे. म्हणजे भारतीयांना भारतीय संविधानाने प्रदान केलेलं जे की आहे लोकशाहीचं प्रकरण, हे प्रकरण न्याय स्वरूपाचं आहे. म्हणजे बघा ना, तुम्हाला समानता, समता नाही मिळाली तर तुमचं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतंय. तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही तो न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर अधिकार पण आहे आणि हा मूलभूत अधिकार पण आहे. पुढची गोष्ट स्वातंत्र्य आहे की नाही. भारतीय घटनेने काय केलं, आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. मग कोणती कोणती स्वातंत्र्य आहे ती बघा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आहे की नाही, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य आहे की नाही, अजून कुठले 5 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत आहे की नाही. तर